चला लगेच मॅचला सुरुवात करूयात आपण. एक एक फेरी विजय झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित करून दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आई भराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी विपक्ष जकुआई भवानी क्रिकेट संघ अमृगवाडी. विजय स्ट्रायकिंगवरती नॉन स्ट्रायकिंगवरती निलेश मानव आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळण्यासाठी अगदी कमी वयाचा हा खेळाडू आज मैदानावरती उतरला आणि मानवला नेहमी पाहिले तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये संधी मिळत होती, परंतु त्या संधीत सातत्याने सोनं करत असताना आज या जन्नाई देवी चषकामध्ये सलामीचा षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणं, ती चांगली कामगिरी करणं, सातत्याने आपला खेळ चांगला सादर करणं. इथे मात्र त्याला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना मानवनी मात्र आपलं नाव गाजवलंय. आज पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करते. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. इथे मात्र गती कमी, गती परिवर्तन केलं. शॉर्ट मिडला थोडंसं खराब गॅदरिंग आपल्याला पाहायला मिळालं. तिथे धाव फक्त एकच मिळाली. इथे हा फटका फसला की काय, पायात होता बॉल. उलटा झेर घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. चांगला स्ट्रोक आणि त्याच्यावरती मिळाल्या 3 धावा. 3 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल, पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. धावा देखील चांगल्या पाहायला मिळतील. धावा पाहायला मिळतील 6. हा चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय निलेशच्या बॅटमधून दणदणीत षटकार. वेग होता, वेगावरती दिशा दिली, थोडीशी ताकद लावली आणि चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार. षटकार. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. सोळा धावा धावफलकावरती. षटकाची इथे समाप्ती झाली. 16 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद असे चांगला धावफलक पॉवर प्लेच्या षटकामध्ये, जिथे मानव विरुद्ध प्रहार झाले, परंतु मानव अगदी मोठमोठ्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करत असताना त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याची भीती अगदी मोडली आहे आणि चांगली गोलंदाजी तिथे आपल्याला मानवची पाहायला मिळाली. हो, कमी गतीचा बॉल, त्याच्यावरती प्रहार. इथे प्रयत्न चांगला राहिला सीमारेषेच्या अगदी इंचभर आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला तिथे मात्र हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर वायडी स्ट्रॉंगॉनला चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला, कारण की विजयनी ठेवलेला हा बॉल क्षेत्ररक्षण
दिशा बदलली, नावं बदलली आणि तिथे वायडिश लॉंग ऑनला आपल्याला हा अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा आल्या, नक्कीच षटकार होता आपल्याला. 4 धावा वाचवताना आपल्या संघासाठी चांगलं आत्मसमर्पण. इथे हा फटका बसला. यष्टीरक्षक कृष्णा चेंडूच्या खालती चुकी होते. कॅच ड्रॉप, त्यानंतर मिळते 1 धाव. इथे बॅटची वरची कडा, विकेट किपर ओव्हर द हेड, 1 धाव मिळेल. हो, वेगवान गतीचा हा बॉल, वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. विकेटचं पतन होईल इथे. चांगला चेंडू, फलंदाज विजय होईल बाद. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. हो, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ते दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट +1, 2 धावा. बावीसच्या घरामध्ये धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. वेळ घ्यायचा नाहीये प्लीज, स्पीडली मॅच चालू ठेवायची आहे. इथे आडव्या बॅटने भिरकावून दिलाय. काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या उंचीचा पुरेपूर उपयोग करत असताना या चेंडूला फेकून दिले 6 धावांसाठी सीमारेषा बाहेर. षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मधला शेवटचा बॉल. इथे हा फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करेल, परंतु त्याच्यापासून थोडासा दूर राहिला हा बॉल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाली. शेवटच्या बॉलवरती मिळाला 2 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 30. एक गडी बाद संघ भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. यानंतरचा होणारा सामना साई 11 तामिने विपक्ष यंगस्टार शिद्रुकवाडी. जशी पहिल्या डावाला समाप्ती होईल, दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच याचा टॉस केला जाईल.
लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल आडव्या बॅटने बिरकावून दिलाय. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवून देणारा हा स्ट्रोक 6 धावेंसाठी निलेशच्या बॅट मधून येतोय. दणदणीत षटकार. इथे देखील फटका चांगला आहे. धावा देखील त्याच्याहून चांगल्या. 6 आणि 6 सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके. षटकार षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी निलेश आणि निलेशचा खेळ काय अप्रतिम राहिलाय. दोन्ही निलेश मैदानाच्या आतमध्ये घुमासन घालत असताना धुवाधार बॅटिंग. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. येईल चौकार. इथे देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्याची वाट पाहिली क्षेत्ररक्षकाने आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी गाठली. बॉल गेला सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार निलेशच्या बॅटमधून. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा +1. 2 अपक्ष धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हा फटका चांगला आहे. इथे धावा देखील चांगल्या मिळतील. 6 धावा. हाय अँड लॉंग. आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक असा मोठा षटकार येतोय निलेशच्या बॅटमधून. पहिल्या डावाला होते समाप्ती. अगदी धावफलकाने मोठा आकार गाठलाय. 60 धावा धावफलकावरती आणि 61 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. भलं मोठं आव्हान अमृतवाडी या टीम समोर. आपण पाहिलं तर 61 धावा बनवाव्या लागतील 18 चेंडूंमध्ये. कशा पद्धतीने हे टार्गेट इथे चेस केलं जाईल देखील पाहणं तितकंच रंजक आहे. चला लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करायचा. टॉस साठी यायचा आहे. साई 11 तामिने यंगस्टार शिद्रुकवाडी. शेवटचा कॉल. तोपर्यंत व्यासपीठावरती आपण आदर सत्कार मान सन्मान इथे संपन्न करूयात. आदरणीय सचिनजी कदम यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. तरी आयोजक कमिटी विनंती करतो आपण इथे सत्कार करून घ्यायचा आहे. आदरणीय सचिनजी कदम यांचा सत्कार आपण घेऊयात. त्याचबरोबर आदरणीय गणेशदादा पाटील यांचा देखील इथे आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. त्याचबरोबर शंकरदादा केंडे यांचा देखील इथे आदर सत्कार केला जाईल. त्याचबरोबर राज एकावडे. सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती या. सर्वांचा आदर सत्कार मान सन्मान इथे आयोजक कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. माईचे उपदार शाल प्रेमाचं स्वरूप एक सुंदर पुष्पगुच्छ इथे दिला जातोय.
चला टीम चव्हाणवाडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीवीर पाटवा अमरोगडवाडी संघ लक्ष गाठायचं 61 धावांचं. मी विनंती करतो आदरणीय गणेशदादा पाटील, शंकरदादा केंडे आणि राजदादा एकावडे आपण तिघे व्यासपीठावरती या. मान सन्मान आदर सत्कार केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. कृष्णा आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी. चला लगेच सामना सुरू करायचा आहे. दुसरा डाव इथे लगेच सुरू करायचा आहे. मी विनंती करतो आदरणीय गणेशदादा पाटील, शंकरदादा केंडे आणि राजदादा एकावडे आपल्या तिघांना आम्ही पुनश्च विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सुरुवात इथे व्हाईट बॉलनी होते. अवंतर धावेने धावफलकावरती हालचाल चालू झाली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पहिलाच बॉल जिथे अवंतर धाव आली. इथे हा फटका फासलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे, पाठमोरा करतोय, चेंडूच्या खालती आलाय आणि प्रॉपर जजिंग. रनिंग कॅच आपल्याला पाहायला मिळाली. चांगला झेल ते संपन्न झाला आणि खेळ संपला. गौरवचा महत्वपूर्ण खेळाडूचा खेळ इथे संपन्न झालाय. मागच्या मॅचचा हिरो आता मात्र 0 वरती बाद होतोय. गौरव बॅक टू द डगआउट.
यहाँ 6 धावा असतील. चला टॉस आयोजक कमिटी विनंती करतो टॉस करून घ्यायचा आहे. आदरणीय नितीनदादा साळुंके यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. सुस्वागतम. नऊ धावा धावपलकावरती असताना मात्र हा फटका देखील तितकाच चांगला आहे. चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक धावते, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगोदर चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. लागलेली ही शर्यत इथे मात्र संपते. धावा जोडल्या जातील धावपलकावरती 4. 13 धावा धावपलकावरती. चला टॉस साठी ते आमंत्रित करूया. मान्यवरांच्या शुभास त्या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला साई 11 तामिने आणि यंगस्टार शिद्रुकवाडी हे दोन संघ एकमेकांच्या आमने सामने. कॉल आहे टीम साई 11 तामिनेचा. टॉस येथे जिंकलाय साई 11 तामिने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. पाच चेंडूंचा खेळ झाला आणि 19 धावा धावपलकावरती. अगदी ज्या पद्धतीच्या खेळीची गरज होती ती खेळी मैदानाच्या आतमध्ये सादर होते. विशाल मैदानाच्या आतमध्ये धुवाधार फलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ करते. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ओ हो 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 काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ही झेल पाहिली तर अगदी काय चुरशीची झेल होती. काय प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. अगदी फलंदाजाला वाटलं होतं की ते एक धाव आली. फलंदाजाच्या श्वासामध्ये श्वास, परंतु तो श्वास पूर्णपणे सोडावा लागला फलंदाजाला. त्या पद्धतीची ही झेल अगदी शेवटच्या चेंडूवरती का होईना, परंतु जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुवाधार बॅटिंग करत होता त्याची विकेट हाती सापडली आहे. बारा चेंडू 42 धावा. 42 धावा 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 21.00 ची सरासरी प्रति षटक आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढचे 2 षटक, प्रत्येक षटकामध्ये 21 धावा जमवाव्या लागतील.
चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून लांब ठेवायचा प्रयत्न इथे यशस्वी आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा लांब ठेवला कृष्णापासून, कारण की तिथे कृष्णाची बॅट एकदा का गोफणीसारखी फिरली तर धावा मिळतात 6. त्याच्यापासून चेंडू ठेवला लांब आणि चेंडूवाला निर्धाव, धाव मिळत नाहीये. कमी गतीचा हा बॉल, चांगली गोलंदाजी विजयची. विजय चांगली गोलंदाजी करते. फलंदाजी करत असताना अगदी स्वस्तामध्ये बाज झाला होता, परंतु गोलंदाजी करत असताना लगातारचे पहिले 2 चेंडू अगदी सुरेख. यावेळेस आपण पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल 1च. आणखीन एक चांगला चेंडू, बॅटची वरची कडा. धाव मिळेल 1. 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 धावा खर्च ठरलाय. विजय 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी, या गोलंदाजाने मात्र हवा काढून घेतली सामन्यामधली, सामना वळवला. खुल्या टप्प्याचा हा चेंडू आपण पाहिलं तर काव कॉर्नर रिजनला प्रोटेक्शन आहे. धाव मिळेल 1च. आणि बॅटने काढायचा प्रयत्न, धाव मिळणार नाहीये. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 22. 6 चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. 6 चेंडू 39 धावा, 39 धावा आणि 6 चेंडू. सरळ बॅट निघायचा प्रयत्न, चेंडू चांगला होता अंकुशांचा. चेंडू येतोय निर्धाव, 5 चेंडू आणि आता 39 धावांची गरज. औपचारिकता कुठेतरी शिल्लक या सामन्यामध्ये. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला स्ट्रोक, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील, प्रयत्न फसले आणि धावा मिळाल्या 4. इथे फटका बसलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील. इथे मात्र कमबॅक डिलिव्हरी, जसं जसं प्रत्युत्तर दिलं. त्याचबरोबर आदरणीय संजय कदम नाना वरपेवाडी गावचे कार्याध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे आई जन्नाई देवी चषकामध्ये. चार चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मानव. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पुढे सोडून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडली जाते. चला नवीन फलंदाज लगेच जायचा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच होते फिनिश आणि दुसरी फेरी देखील विजय होतोय संघ आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. अगदी दोन्ही सामन्यामध्ये एकतर्फी सामना लढवत असताना एकतर्फी विजय